आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। डोंबिवलीमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाश उर्फ मामा पगारे या काँग्रेसमधील ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला कशा प्रकारे साडी नेसवली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट पगारे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली होती। त्यामुळेच भाजप पदाधिकारी संतापले आणि त्यांनी मामा पगारे यांना अशा प्रकारे धडा शिकवला। देशाच्या संविधानिक पदावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल करणं हे चुकीचंच आहे। त्याचं कुणीही समर्थन करायला नको। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीच काय, देशातील कोणत्याही व्यक्तीबद्दल अशा प्रकारे वादग्रस्त पोस्ट कोणतीही शहानिशा न करता समाज माध्यमांवर व्हायरल करणं योग्य नाही। मात्र एका ज्येष्ठ वृद्धाला अशा प्रकारे साडी नेसवून भाजप पदाधिकाऱ्यांनी काय सिद्ध केलं? साडी नेसवली म्हणजे त्या वृद्धाचा अपमान झाला असं भाजप पदाधिकाऱ्यांना वाटलं असेल। साडी नेसवून आपण खूप मोठं काम केलंय असंही या भाजप पदाधिकाऱ्यांना वाटलं असेल। मात्र त्यांनी हे करून अप्रत्यक्षरित्या महिला परिधान करत असलेल्या वस्त्राला कमी लेखून महिला वर्गाचा अपमान केलाय। ज्याप्रमाणे वादग्रस्त असलेल्या एखाद्या पुरुषाला आपण बांगड्या देतो, त्यातलाच हा दुसरा प्रकार आहे। स्त्री परिधान करत असलेली कोणतीही वस्तू ही श्रेष्ठच आहे। ती वस्तू कोणत्याही प्रकारे कमीपणाचं लक्षण नाही हे सगळ्या पुरुषांनी लक्षात ठेवायला हवं। आंदोलन करण्याचे किंवा एखाद्याबद्दल राग व्यक्त करण्याचे अनेक प्रकार असतील, मात्र महाराष्ट्राने पहिल्यांदा एका वृद्ध व्यक्तीला साडी नेसवून आपला रोष व्यक्त करताना एखाद्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पाहिलं असेल। सध्या देशातील चित्र सगळीकडेच असंच पाहायला मिळतंय। आई, बहीण, पत्नी, बाप, भाऊ, मामा या सगळ्यांबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बोललं जातंय। छत्रपती शिवाजी महाराज असते तर असं करणाऱ्याला त्यांनी कदापि माफ केलं नसतं। त्यामुळे या सगळ्याच प्रकारातून आपण महाराष्ट्र कुठं घेऊन चाललो आहोत याचं सगळ्यांनी अंतर्मुख होऊन विचार करायला हवं। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।